गुरुवारी होणाऱ्या आपल्या सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे सगळे उमेदवार आहेत त्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आजची सभा आयोजित केलेली आहे। आपले सर्वांचे नेते या राज्याचे पक्षाचे अध्यक्ष आदरणीय तटकरे साहेब, आदरणीय रुपालीताई, आपल्या सोनवणेताई, सगळेच राज्याचे सगळे पदाधिकारी, आपल्या राष्ट्रवादी पक्षाचे ग्रामीणचे अध्यक्ष, शहराचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष, महिलांचे अध्यक्ष, सर्वच सेलचे सगळे आजी माजी प्रमुख, सर्व आजी माजी नगरसेवक, आजी माजी गटनेते, आजी माजी महापौर, उपमहापौर, सर्व मी सर्वांची नावं मुद्दामून घेत नाही, सर्व पत्रकार, मीडियाचे प्रतिनिधी, सर्व राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार बंधू आणि भगिनींनो, आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मतदान करावं, मतदान रूपी आशीर्वाद द्यावा ही विनंती करण्यासाठी आदरणीय तटकरे साहेब आज आपल्या सोलापूरमध्ये आलेले आहेत। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपले सर्वांचे नेते या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेबांचा आणि राष्ट्रवादी पक्षाचा आणि आपल्या पक्षाचा एक विचार, आपण सगळे उमेदवार गेली 8 दिवस एक चांगल्या प्रकारचा प्रचार आपण सगळेजण घरोघरी करताय। अजूनही आपण सर्वांनी आपला हा प्रचार घरोघरी जाऊन आपल्या पक्षाचा विचार, आपल्या पक्षाचा ध्येय धोरण हे प्रत्येकाने आपापल्या घरोघरी पोहोचवली पाहिजे। आणि विशेषतः माझ्या महिला भगिनींना पण उमेदवारांना विनंती करायची की आपण स्वतः महिलांना स्वतः किचनमध्ये जाऊन त्यांच्या चुलीपाशी जाऊन निश्चित प्रकारे आपल्या पक्षाचं जे चिन्ह आहे घड्याळ, या घड्याळाला मतदान देणं का गरजेचं आहे। उद्या सोलापूर शहराच्या दृष्टिकोनातून या सोलापूरच्या विकासासाठी निश्चित प्रकारे एक खमका नेता जो राज्यामध्ये दिलेला शब्द तो पाळतो आणि एक आपल्या भागामध्ये यापूर्वीही विकासाच्या बाबतीमध्ये ज्या माणसाने आपल्याला सहकार्य केलं त्याचा विचार आपण सगळ्यांनी घरोघरी पोहोचवला पाहिजे। मी या निमित्ताने आपल्या सगळ्यांना एक विनंती करतो, आपण सर्वजण इथं एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना आणि आपली युती आहे, त्यामुळं धनुष्यबाण आणि घड्याळ हे दोन्ही चिन्ह आपल्या सर्वांना मतदान करायचंय। आपण निश्चित प्रकारे ते मतदान आपण सर्वांनी करावं। आणि मी दुसरं सांगतो की आपण सरकारमध्ये आहोत, या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, हे सगळी मंडळी जेणेकरून एक चांगलं काम करतायत आणि या राज्यामध्ये चांगल्या प्रकारचा विकास हे राज्य कसं पुढे जाईल या बाबतीमध्ये सगळीच मंडळी बघतायत। त्यासाठी आपण सर्वांनी निश्चित प्रकारे या सर्वांच्या पाठीमागे राहणं गरजेचं आहे। सोलापूर शहराचा विचार केला तर थोडी युती आपली वेगळी आहे। शेवटी आपले उमेदवार हे निश्चित प्रकारे दिलेले उमेदवार हे चांगले आहेत। एक उद्या कुठेतरी आपल्या सोलापूर शहरामध्ये एक विकासाच्या बाबतीमध्ये जो सोलापूर शहरामध्ये असणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी हे निश्चित प्रकारे प्रामाणिकपणे प्रयत्न हे करतील हा विश्वास आज आपल्या सर्वांना आहे। आणि आपला पक्ष तुम्हा सर्वांना माहिती आहे की राष्ट्रवादी पक्ष हा फुले शाहू आंबेडकरांचा विचारधारा एक त्यांचा वारसा घेऊन चालणारा पक्ष आहे। निश्चित प्रकारे या विचाराला आम्ही आपला पक्ष कधीही तडजोड केलेली नाही। सर्व धर्म समभाव, हिंदू असू द्या, मुस्लिम असू द्या, आम्ही सगळे भाई भाई आहोत। आमच्या सगळ्यांचं रक्त हे लाल आहे। हे निश्चित प्रकारे याप्रमाणे आपला पक्ष हे काम करतोय। आणि या राज्यामध्ये मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, या राज्यामध्ये ज्या वेळेस माझ्या अल्पसंख्याक समाजाबद्दल एखादा कुठला नेता जर चुकीचं बोलला तर त्या नेत्याला ठणकावून सांगणारा या राज्यामध्ये एकच नेता आहे आणि त्याचं नाव आहे अजितदादा पवार, हे त्याचं नाव आहे।